जनसुरक्षा विधेयक विधान परिषदेतही मंजूर करण्यात आल्याचे समजतंय। विरोधकांच्या सभात्यागानंतर सुद्धा हे विधेयक मंजूर करण्यात आलं। विधानसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलेलंच होतं। एकमताच्या आधारे विधानसभेत हे विधेयक मंजूर करण्यात आलेलं होतं। मात्र विधान परिषदेमध्ये हे विधेयक पाठवलं गेलेलं होतं। विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर सुद्धा हे विधेयक विधान परिषदेमध्ये मंजूर करण्यात आलं। सभापती महोदय, पत्रकार, विद्यार्थी, आज राज्य हे पाहतोय, हे कोणी गप्प बसणार नाहीत। माननीय मंत्री महोदय, तुमच्या बिलाला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझा पाठिंबा आहे। खालच्या सदनात देखील हे बिल चर्चेला आलं, तिथे काय झालं, कसं झालं याचा बी अभ्यास केला पाहिजे। त्यामुळे सत्ताधारी पक्षाने बिल आणल्याच्या नंतर त्याच्यामध्ये वेगळं बिल आहे म्हणून याच्या जॉईंट पार्लमेंटरी समितीने सुद्धा रिकमेंड केलेलं आहे। खालच्या सभागृहात जवळपास 90% बिल एकमताने मंजूर झालेलं आहे। त्याच्यामुळं सत्ताधारी पक्षाने जर बिल आणलेलं त्याच्यात काही उणिवा आहेत का असा त्याचा अर्थ निघतो, आता अधिकचा आणखी मला काही जास्तीचं बोलायला लावू नका, कारण ज्या वेळेस अपोजिशनने वॉकआउट केल्याच्या नंतर देखील आपल्याला बोलण्याची इच्छा आहे। प्रवीण दरेकर गटनेते थोडक्यात म्हणा। मला वाटतं बिल मंजूर करून घ्या मेजॉरिटीने। मी सांगतो गटनेता म्हणून, बिल मंजूर करायला तुम्ही टाका, मंजूर करू बिल। माननीय मंत्री महोदय शिवसेना उबाटाच्या सदस्यांनी, महाविकास आघाडीच्या सदस्यांनी सभात्याग केला। ज्या पद्धतीमध्ये भाषणामध्ये चर्चा चालू असताना, सभागृहात चर्चा चालू असताना माझा एक मुद्दा होता की कैलासवासी शिवसेना प्रमुखांनी लेफ्टिस्ट विचार संपवले आणि शिवसेना मोठी केली, त्याच्यावर त्याने आक्षेप घेतला, जी गोष्ट खरी होती। मला वाटतं की आज कैलासवासी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे वर्ण जर पाहत असतील तर त्यांच्या डोळ्यात अश्रू आले असतील, आणि जर ते आज या पृथ्वी तलावर असते तर या सर्वांना चापकानी फोडून काढले असते। अशा पद्धतीमध्ये याचं समर्थन करणाऱ्या शिवसेना उभाटाचा, महाविकास आघाडीचा मी निषेध करतो। आणि हे बिल राज्याच्या सुरक्षेसाठी, देशाच्या सुरक्षेसाठी आणि नक्षलिस्ट विनाश करायचा, देशाचं संविधान वाचवायचं, देशाची सुरक्षा वाचवायची, त्यासाठीच हे बिल पास झालं। त्याबद्दल सभागृहाचं आणि मुख्यमंत्र्यांचं मी लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।